नमस्कार. नक्षत्रवाणी 2026 मध्ये आपले स्वागत आहे. 22 जानेवारी 2026 रोजी येणारी माघी गणेश चतुर्थी, ज्याला तिळकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही म्हणतात, हा गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते, म्हणून याला गणेश जयंती असेही म्हणतात. अडथळे दूर करण्यासाठी विघ्नहर्ता उपाय. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर हा उपाय नक्की करा. 21 दुर्वांची जोडी. गणपतीला गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करत 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना त्या जोडीने 2-2 अर्पण कराव्यात. शेंदूर अर्पण. बाप्पाला शेंदूर अत्यंत प्रिय आहे. या दिवशी गणपतीच्या मूर्तीला किंवा फोटोला शेंद्राचा टिळा लावावा. 2. आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य. माघी चतुर्थीला बाप्पाला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे घरातील गरिबी दूर होते असे मानले जाते. मोदक अर्पण. बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे किंवा मिठाईचे दान करा. 3. संतती सुख आणि आरोग्यासाठी अभिषेक. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करत बाप्पावर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लाल फुले. गणपतीला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. 4. विशेष मंत्र साधना. या दिवशी खालील मंत्रांचा 108 वेळा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. ओम गणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. चंद्रदर्शन टाळा. माघी चतुर्थीला, गणेश जयंतीला चंद्रदर्शन अशुभ मानले जाते, त्यामुळे रात्री चंद्राकडे पाहणे टाळावे. शुद्धता. पूजा करताना मन प्रसन्न ठेवा आणि सात्विक आहार घ्यावा.